नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहे सेट एक्झामचा जो टॉपिक आहे आपला सेट प्रिपरेशन जे आपलं जे चालू आहे सेट एक्झाम 2022 साठी जी की आता डिक्लेअर होणार आहे मित्रांनो. मे मध्ये थर्ड वीक मध्ये आपल्याला जे बघायला भेटेल त्याची यार. त्यानंतर आपण सेट एक्झामचं प्रिपरेशन आपण करत आहोत. त्यामध्ये आपण जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे आपण सर्व आतापर्यंत घेतलेली आहे. जसं की आपण त्या सिलेबसची चर्चा केलेली आहे. जे नवीन शैक्षणिक कायदा आलेला आहे आपला 2020 चा, आपण त्याच्याबद्दल बी राष्ट्रीय धोरणाविषयी चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर आपण नेट एक्झाम जे आहे डिक्लेअर झालेलं आहे, तर नेट एक्झाम विषयी पण आपण सविस्तर माहिती बघितली. आता आपण याच्यामध्ये सिलेबस कोणता आहे, सेट आणि नेट दोघांची तयारी आपण सोबत करणार आहे. यामध्ये फक्त दोन टॉपिक महत्त्वाचे आहे, जे म्हणजे जर तुम्ही सेट एक्झाम जर देत असाल तर तुम्हाला विषय काळजी घ्यायची आहे की सेट एक्झाम हा मराठी आणि इंग्लिश या दोन लँग्वेज मध्ये होणार आहे. आणि जर आपण नेट एक्झाम दिला तर नेट लँग्वेज मध्ये म्हणजे हिंदी आणि इंग्लिश मध्ये होणार आहे. तिथे तुम्हाला नॅशनल लँग्वेज यूज करायला लागणार आहे आणि इथे तुम्हाला स्टेट लँग्वेज यूज करता येणार आहे मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचे आता ह्या प्रक्रियेमध्ये आपल्याला बघायचं आहे की शिक्षण प्रक्रियेमध्ये मूलभूत घटक कोणकोणते. आपण टीचिंग ॲप्टिट्यूड बघत आहे, म्हणजे शैक्षणिक अभिक्षमता आपण बघत आहोत किंवा आपण त्याला शिक्षणाचे कौशल्य असं सुद्धा म्हणतो. त्याला आपण शिक्षण प्रक्रियेचे मूलभूत घटक कोणते आपण ते बघत आहोत मित्रांनो. आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपल्याला पहिला शिक्षण प्रक्रियेचा सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, तर शिक्षक आहे. आता यांच्यानुसार शिक्षक डॉक्टर APJ अब्दुल कलाम काय सांगतात की विद्यार्थी हा शिक्षण प्रक्रियेतील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. जर तुम्हाला पर्टिक्युलर जर विचारलं की कोणी असं म्हटलेलं आहे की शिक्षण प्रक्रियेतील सगळ्यात महत्त्वाचा घटक विद्यार्थी आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं आहे की शिक्षण प्रक्रियेतील सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तर तो कोणता आहे, तो आहे विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा शिक्षण प्रक्रिया सुरू होती मित्रांनो, त्यासाठी कोणत्या घटक महत्त्वाचे आहे. पहिला आहे विद्यार्थी, पहिला आहे शिक्षक. आता पहिला जर शिक्षक असेल तर दुसरा कोणता आहे विद्यार्थी, तिसरा कोणता आहे माध्यम कोणतं आहे, परिसर कोणता आहे ते राहणार आहे. आणि नंतर आहे विषय खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. आपण जेव्हा कम्युनिकेशन करतो किंवा शिक्षक शिकवतोय, विद्यार्थी ऐकतोय म्हणजे अध्ययन करतोय आणि हा शिक्षक अध्यापन करतोय, तर त्यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन स्किल होतं ते कशाच्या माध्यमातून होतं. एक तिथे परिसर चांगला असला पाहिजे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी काही विषय तरी असला पाहिजे, म्हणजे कोणत्या विषय ते शिकवत आहे आणि विद्यार्थी कोणता शिक्षक ग्रहण करत आहे, ह्या सगळ्यांच्या माध्यमावरती संप्रेषण अवलंबून असतं मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे शिक्षण प्रक्रियेतील सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता आहे, तर APJ अब्दुल कलाम यांच्या मते सगळ्यात महत्त्वाचा घटक हा विद्यार्थी आहे. पण आपल्याला शैक्षणिक आराखड्यानुसार विद्यार्थी का आराखडा दिलेला आपल्याला शिक्षक, त्यानंतर विद्यार्थी, त्यानंतर परिसर, विद्यार्थी, विषय आणि शेवटचा जो टॉपिक आहे परिसर. मित्रांनो याच्यामध्ये एकही टॉपिक जर नसला तर अध्ययन कौशल्य किंवा जे टीचिंग मेथड आहे ती संपूर्ण होणार नाही मित्रांनो. समजा या प्रक्रियेतील आपण शिक्षक काढून टाकला, तर विद्यार्थी, विषय आणि परिसर, विद्यार्थी हा स्वतः अध्ययन करू शकतोय, पण त्याला कितपत समजेल किंवा त्याला ज्या अडचणी येईल त्या पूर्णपणे सॉल्व्ह होणार नाही मित्रांनो. त्यामुळे शिक्षकाची गरज आहे. जर आपण तिला विद्यार्थी काढून टाकला आणि शिक्षक ठेवला तर शिक्षक, विषय आणि परिसर, शिक्षक विषय शिकवेल, परिसर असेल तिथे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला तो कोणाला शिकवेल हा महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे तू नुसतं एकटा बोलेल तर समोरच्या समोर विद्यार्थी राहणार नाही, तर त्याला कोणकोणत्या समस्या समोर त्याला येणार आहे ते त्याला कळणार नाही मित्रांनो. त्याच्यामुळे विद्यार्थी नसेल तर ही शिक्षण प्रक्रिया पूर्ण होत नाही. आणि आता जर विद्यार्थी आहे, शिक्षक आहे आणि परिसर आहे आणि विषय नाही, तर विषय नाही तर तुम्ही कोणत्या टॉपिकवर बोलणार आहे मित्रांनो. त्यामुळे हा जर असेल विषय बी असलाच पाहिजे. म्हणजे शिक्षक, विद्यार्थी आणि विषय, समजा हे तीन घटक आहेत. आणि परिसर, आता परिसर समजा आहे, परिसर समजा एखाद्या इंडस्ट्रीच्या शेजारी आहे आणि तिथे एखादी कंपनी आहे, तिथे काही काम चालू आहे आणि त्यामुळे शिक्षक, आपला जो शिक्षक शिकवतोय, विद्यार्थी ऐकतोय आणि विषय पण त्यांच्याकडे आहे, पण त्यांचं जे कम्युनिकेशन आहे ते चांगल्या स्वरूपाचं होणार नाही मित्रांनो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तर परिसर सुद्धा चांगल्या स्वरूपाचा असला पाहिजे. म्हणजे शांतता, सुव्यवस्था तिथं असली पाहिजे मित्रांनो, तरच अध्ययन कौशल्य चांगल्या स्वरूपाची होऊ शकते. तर ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे की चार घटक आहे शिक्षण प्रक्रियेतील मूलभूत घटक. त्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी, विषय आणि परिसर ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. जर सेट एक्झामला तुम्ही घ्याल तर तुम्हाला यावरती टॉपिक विचारला जाऊ शकतो. तुम्हाला या चारही टॉपिकवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की शिक्षण प्रक्रियेतील चार जे मूलभूत घटक आहेत ते कोणकोणते आहेत, किंवा असं विचारलं जाऊ शकतं की शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक कोणते आहे मित्रांनो. हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही सेट प्रिपरेशन करत आहात, ॲज अ शिक्षक, ॲज अ प्राध्यापक, ॲज अ लेक्चरर, तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. शिक्षण प्रक्रियेतील मूलभूत घटक कोणते आहेत मित्रांनो. आता आपण बघूया याच्या शिक्षण पद्धतीच्या कोणकोणत्या शिक्षण पद्धती आहेत मित्रांनो. आतापर्यंत आपण जे बघितलं की शैक्षणिक मध्ये कोणकोणते साधने महत्त्वाचे आहेत. आता आपण यामध्ये बघणार आहे मित्रांनो की शैक्षणिक साधनांचे प्रकार काय आहेत.
आपण त्याचे मूलभूत घटक तर बघितले की शिक्षक असायला पाहिजे, विद्यार्थी असायला पाहिजे, परिसर असायला पाहिजे, त्याचे विषय असायला पाहिजे, म्हणजे हे 4 महत्त्वाचे मूलभूत घटक आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहे त्याच्या शिक्षणाच्या पायऱ्या कोणकोणत्या, म्हणजे कोणकोणत्या पद्धती आहेत किंवा कोणकोणते प्रकार आहे आपल्याला ते आता बघायचे मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे, सगळ्यात पहिले दिला आहे आपल्याला शिक्षण साधनामध्ये ध्वनी साधने. आता ध्वनी साधने कोणती येतील मित्रांनो, जसं रेडिओ असेल, ग्रामाफोन वगैरे होते पूर्वीच्या काळी ते असतील, किंवा एखाद्याचं संभाषण असेल तर आपल्याला ते कशाच्या द्वारे ऐकायला भेटतं, ध्वनी, फक्त ध्वनीच्या माध्यमातून भेटतं. म्हणजे हा एक प्रकार झाला, ध्वनी साधने सांगता येईल त्याला. दुसरा जे प्रकार आहे दृश्य साधने, म्हणजे चलचित्र, मुखपट वगैरे पहिले असायची, जसं राजा हरिश्चंद्र वगैरे असा जो मुखपट होता, म्हणजे फक्त दिसणारे साधनं. तर अशा साधनाला आपण काय म्हणतो की दृश्य साधन आहे. एका चित्राच्या माध्यमातून, पेंटिंगच्या माध्यमातून असं काही सांगितलं दाखवलं जातं की ज्यातून बराच काही अशी आपल्याला काढता येतो मित्रांनो. समजा एखादा दृश्य आहे, त्याच्यामध्ये एखादा शिकार दिलेली आहे आणि एखादा व्यक्ती त्यावर आघात करण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याच्यातून बऱ्याच काही भावना अशा असतात की ज्या जागृत, म्हणजे त्या दिसतात किंवा आपल्या मनामध्ये जाणवतात. तर ते जे साधने असतात ते कोणत्या प्रकारचे साधने असतात, तर दृश्य साधने असतात. एक आहे श्राव्य साधने, म्हणजे ध्वनी साधने आपण त्याला म्हणतो. दुसरा जो आहे दृश्य साधने, म्हणजे ते दिसतात. आणि आता तिसरं आहे ध्वनी आणि दृश्य. आता बऱ्याच टेक्नॉलॉजी झालेलं आहे, तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, त्यामुळे ध्वनी साधने आपल्याला बघायला येईल. आता मोबाईलवरती आपण बघू शकतो, हे टेलिव्हिजन आहे, संगणक कॉम्प्युटर एज्युकेशन आलेले आहेत, तर त्या माध्यमातून प्रोजेक्ट सिस्टम आली आहे. तर त्यातून काय होतं की एखादा जो प्रोजेक्ट आहे तुम्हाला दाखवला बी जातो आणि तो समजावला बी जातो, ज्यामुळे दृश्य म्हणजे बघता आणि ऐकता दोन्ही एकाच वेळेस येतं मित्रांनो. त्याला आपण म्हणतो ध्वनी साधने. म्हणजे प्रत्यक्षात त्याचं चर्चासत्र असतं. आता चर्चासत्रामध्ये काय असतं, एखादा विषय घेतला जातो आणि सर्व लोक ग्रुपने येऊन त्यामध्ये चर्चेमध्ये सहभागी होतात. मग ज्यावेळेस काय होतं, तो विषय सांगितले पण जातो, म्हणजे समोर सांगितले पण जातो आणि तो आपल्याला प्रत्यक्ष दाखवला पण जातो, जेणेकरून काय होतं, ध्वनी आणि दृश्य दोन्ही साधने एकाच वेळेस वापरता येतात. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल ही किंवा कम्युनिकेशन हे चांगल्या स्वरूपाचं होतं मित्रांनो. म्हणजे संप्रेषण चांगल्या पद्धतीचा होतो आणि आशय समजण्यास मदत होते मित्रांनो. तर आपल्याला हे 3 जे टॉपिक आहे, पहिले आपण बघितलं की विषय कोणकोणते घटक महत्वाचे आहे, तर शिक्षक महत्वाचा आहे, शिक्षक, त्यानंतर विद्यार्थी महत्वाचा आहे, त्यानंतर विषय आणि त्यानंतर परिसर. हे जे घटक आहे मित्रांनो, हे काय आहे, शिक्षण प्रक्रियेमध्ये म्हणजे टीचिंग ऍटिट्यूड मध्ये, म्हणजे शिक्षण अभिक्षमतेमध्ये खूप महत्वाचे टॉपिक आहेत हे 4 घटक. त्याच्यानंतर साधने जर विचारलं तर साधनामध्ये काय सांगितलं, 3 साधने दिली इकडे महत्वाचे. म्हणजे पहिला आहे ध्वनी साधने, दुसरा आहे दृश्य साधन आणि तिसरा आहे ध्वनी आणि दृश्य म्हणजे दोन्ही साधने. तर सगळ्यात महत्वाचे हे 3 ज्या गोष्टी आहेत, या 3 आणि हे 4 ज्या गोष्टी आहेत त्या टीचिंग ऍप्टिट्यूड म्हणजे शिक्षण कौशल्यामध्ये खूप महत्वाच्या आहे मित्रांनो. याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक पण आहेत, आपण ते पण चर्चा करणार आहे. यामध्ये विविध प्रकारच्या शैक्षणिक पद्धती पण सांगितलेल्या आहेत, त्या पण आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो. कारण की ह्या टॉपिक वरती सर्वात जास्त भर दिला जातो, कारण की तुम्ही एक शिक्षक आहात आणि तुम्ही कोणकोणत्या प्रकारची भूमिका मांडू शकता ही या सब्जेक्ट मधून आपल्याला चेक केलं जातं. त्यामुळे टीचिंग ऍप्टिट्यूड हा खूप महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. आणि याचा जे अर्थ होतो तुम्हाला पहिले सांगितले, शिक्षण अभिक्षमता सुद्धा होतो, शिक्षक अभिक्षमता आणि याचा अर्थ होतो तर शिक्षण किंवा ऍप्टिट्यूड याचा अर्थ कौशल्य सुद्धा असा सुद्धा होतो, म्हणजे कौशल्य सुद्धा होतो मित्रांनो. कौशल्य याचा अर्थ कौशल्य, ऍटिट्यूड याचा अर्थ कौशल्य सुद्धा होतो. शिक्षणाची अभिक्षमता हा जो पहिला टॉपिक आहे आपल्या यावर चर्चा करत आहे. सेट एक्झाम साठी 5 क्वेश्चन म्हणजे 10 मार्कासाठी हा टॉपिक विचारला जातो मित्रांनो. यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे शिक्षण विचारवंत आहेत, त्याचे विचार पण तुम्हाला विचारले जातात. त्यामध्ये आपण स्वामी विवेकानंद बघितले, महात्मा गांधी बघितले, अरिस्टॉटलचं पण बघितलं, त्याच्यानंतर आपण राधाकृष्ण यांचे विचार पण बघितले, रवींद्रनाथ टागोर यांचे विचार पण बघितले. तर त्यांचे विचार हे 1 ते 2 मार्काला विचारले जातात. त्याच्यानंतर आपल्याला विचारलं जातं टीचिंग मेथड मध्ये तुमची म्हणजे तुम्ही ऍज अ लेक्चरर किंवा ऍज अ शिक्षक म्हणून तुम्ही कोणती भूमिका पार पाडू शकता मित्रांनो. तर या संदर्भात क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे हे खूप महत्त्वाचं टॉपिक आहे. त्यानंतर तुम्हाला शिक्षण प्रक्रियेतील मूलभूत घटक विचारले तर तुम्हाला ते सांगता आले पाहिजे. विद्यार्थी, शिक्षक, विषय आणि परिसर हे 4 मूलभूत घटक आहेत. त्याच्यातून शिक्षणाच्या प्रक्रियेच्या जे प्रकार आहेत ते सांगण्यात आले पाहिजे. त्यामध्ये दृश्य साधने आहेत, श्राव्य साधने आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे ध्वनी आणि दृश्य दोन्ही प्रकारचे साधनं आहेत. त्या प्रकारे आपण शिक्षक मेथड हे वापरत असतो किंवा शिकवत असतो. त्याच्यामध्ये चर्चासत्र बी आहे, गट चर्चा बी आहे किंवा अप्रत्यक्ष शिक्षण पद्धती पण आहे, प्रत्यक्ष शिक्षण पद्धती पण आहे. खूप सारे प्रकार आहेत. मग प्रमुख जर सांगितले आपल्याला तर हे आपल्याला 3 सांगता आले
पाहिजे मित्रांनो, ज्याच्या माध्यमातून शिक्षण पद्धती आणि हे 3 घटक, हे 4 घटक महत्वाचे आहे. शैक्षणिक साधनांचे प्रकार आणि याच्यामध्ये मूलभूत घटक हे तुम्हाला सांगता आले पाहिजे मित्रांनो. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, 10 मार्क मिळून देणारा टॉपिक आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. यामध्ये तुम्हाला बेसिक पासून मी एंड पर्यंत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला जर मध्ये काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये करू शकता की हे अशा प्रकारे प्रूव्ह केला जाऊ शकतं किंवा अशा प्रकारे सांगितलं जाऊ शकतं. आता याच्यानंतरचा टॉपिक तुम्हाला काय विचारायचं आहे तो बघूया.